तू किती ऊन लागायला लागले. लई ऊन लागायला ना. चला आता घरी गेलो की झालंच. लय लांब आहे पण लई ऊन लागायला लागलंय म्हणून लवकर घेऊन येतो. मी बी असं घेतलं हे टोपलं त्यात काहीच नाही तरी बी कमराव घेणार कोण होय. तू त्याच्यात काय नाही तरी बी कमराव कोण घेणार म्हणून डोक्यात घेतले. चांगलं दिसायचं. गोड दिसायले ना. चांगलं दिसायचं. सापडलं का. लागन मला बोरं भेट रोहित बोरा ठेवर या तू केसात बसून. बोरं गोड लागन का नाही. घाणे घाणे बोर आहेत पण गोड लागा ना. पलीकडून आहे का काय. काटे काटे बघून काटे बघून ऊन तर लागायलंय. तू झोप आली मला झोप नाही मोडलं काही नाही मोडलं नाही हाय. एकदम ऊन तर लागायला लागले पण गार हवा गार गार वाटतंय. आम्हाला आज होतं टमाट तोडाय पण आम्ही गेलो शेंगा तोडाय म्हणजे हो शेंगा तोडाय. आता घरी जाऊन फक्त एक काम आहे हात धुवायचं म्हणजे एक नाही पहिल्यांदा गेले हात धुवायचे पुन्हा पाय धुवायचे पण धुवायचं मग झोपायचं. सगळ्यात मोठं काम झोपायचं. पण आता सरपण पहिला काढायचं काऊन की चूल पेटवायला काहीच नाही आमच्या इथं. आमचा गॅस आलाय संपत आणि गॅस काय लवकर देत नाहीत. उस कसले भारी आले इथं टमाटे उस भुईमुगाच्या शेंगा हे लावलेलं आहे. तर मला खूप जण विचारत होते की साताऱ्यामध्ये कुठं राहतात. मला अजून नाही माहिती कुठं का गावाचे नाव पण मी म्हणजे कोरेगाव जवळ आहे सातारा रोड असं आणि तिथंच काय खेड गावाचं नाव खेड आहे. तिथे राहते मी नदीच्या पलीकडं असं नदीच्या पलीकडंच. इथं लय जण बघतात ना व्हिडिओ. तर एक दिवशी एक मावशी मला नेऊन बघत होत्या. बघितलं लय ऑर्डर बघितलं त्यांना. आमच्या दोघीला आम्ही इथं आधार कार्डाची झेरॉक्स आणायला गेलो त्या गावामध्ये. लय ऑर्डर बघितलं त्यांना बघितलं मला म्हणले ए दिदी इकडे का. मी गेले मग त्या म्हणल्या तू त्या उस्तवतात त्यांची पोरगीस का. मी म्हणलं हो. मग त्या म्हणल्या ह्या काकींला तर मी ओळखीते ते पहिल्यापासून इथंच राहतात पण म्हणजे पहिल्यापासून म्हणजे 10 वर्ष तरी झालं असं ना इथं येतात त्या म्हणजे इथं काम करतात तर पुन्हा कारखान्याला पुन्हा गावाकडे एखादा महिना पुन्हा इथं डबल. मग त्या म्हणल्या मी काकींला ओळखीते पर ह्यांना कुठंतरी बघितलं असं वाटलं पण ह्या इथंच राहतात पण ह्या पुरीला कुठंतरी बघितलं असं वाटलं. मग त्यांना मला बोलवलं. मला म्हणल्या ये घरात. मग आम्ही घरात गेलो पाणी हे दिलं. त्या म्हणल्या मी तुमच्या आईची लई मोठी फॅन आहे मी तुझे व्हिडिओ बघते असं तसं लई भारी वाटलं बरं का. इथं लई जण विचारतात मला आणि असे लई मोठे जण आहेत की आपले फॅन आहेत आणि ते बारके तुम्ही तर बघितलेच असतील व्हिडिओमध्ये किती धिंगाणा करतात एकदम फुल मस्ती म्हणायचं. असे फॅन बारीक फॅन तर आपले एकदम अंगार सगळं अंगार फुकून टाकते. सगळ्या धिंगाणानं काम बी करू देत नाही नुसता धिंगाणा घालतात माझ्यासोबत आणि मला बी धिंगाणा घालायची सवय म्हणजे आपलं पहिल्यापासूनच भावांसोबत सगळ्यांसोबत धिंगाणा मस्ती सुरू असती. चला ना हाय अजून हाय
अजून लय मोठं सरपण काढायचंय, ऊन लागायले. तर खूप जण म्हणत होते की ताई तुमच्या हजबंडला घ्या मध्ये, तुमच्या नवऱ्याला घ्या व्हिडिओमध्ये. पण कसं आहे माहिती का, माझ्या नवऱ्याला आवडत नाही आणि ते म्हणते तू काढ, मला नाही आवडत. मग माझं मी काढते. समजा त्यांच्यासोबत एखादा फोटो काढून टाकायचं म्हणते, पण आम्ही फोटो नाही काढले अजून. मग एकदम नटून खटून आता टाईम भेटला का एका दिवशी, मग नटून खटून त्यांच्यासोबत फोटो काढून मी नक्कीच फेसबुकला टाकेन. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामला टाकेन. आणि मग बघा तुम्ही, व्हिडिओमध्ये नाहीत, पण व्हिडिओमध्ये नाही दिसू शकत कारण की त्यांना आवडतच नाही, लाज होतेच लई. पण ते म्हणले मी तुझे व्हिडिओ धरतो, तू काढ, तू बोल, मी तुझ्या पाठीमागे उभं राहतो असं बोलले. सपोर्ट पहिले सपोर्ट कोण, आई, पप्पा, भाऊ, बहीण नाही पण ते 2 भाऊ, पुन्हा वहिनी आल्या सपोर्टला. आता आतू आहेत, मामा आहेत, हे आहेत, पुन्हा ताई आहेत, दाजी इथं हे म्हणते सपोर्ट कराय. पण कसं टाईम नाही भेटत म्हणून मी जास्त ब्लॉग नाही करत. माझा हात दुखायला आता. चला, तर हा ब्लॉग आता मला माहीत नाही किती मिनटाचा झाला, पण जितका बी झाला असेल तितका मी सोडते. बघा तुम्ही, मस्त एन्जॉय करा. आणि जास्त काय दाखवायसारखं नाही इथं. काय ऊस आहे इथं, अजून इकडून बी ऊसच आहे. मग दाखवाव काय, तुम्ही म्हणता काय नुसती बडबड बडबड करायची. काय करा, आईवर गेले. आई तर व्हिडिओ काढते, माझी दिदी असं, माझी दिदी तसं, माझी दिदी. मला माहिती आहे आई माया किती माया करते, तुम्हाला माहिती आहे. मग लई माया करते तो, तुम्हाला कसं डोक्यात चढवून घेतलंय. आणि आता लांब आले तर कसं तरी वाटले तिला. ती रोज रडती की माझी दिदी मायापासून लांब गेली. आणि आता काय करा, आपल्या संसाराला लागले. आणि लग्नाची घाई नव्हती बरं, पण कसं चांगले होते घरचे. आणि मी लई लांब नाही, म्हणजे आत्याच्या घरी दिलं आहे मला, पप्पाची सक्की चुलत बहीण, त्यांच्या घरी दिलं आहे मला. आणि पोरगं खूप छान आहे, व्यसन नाही कसलंच. आणि फक्त एवढंच की रानातलं काम करावं लागते. रानातलं काम तर काय सुकाने राहिलं बास, सुकात ठेवतात आणि काहीच बोलत नाहीत. म्हणजे अजून म्हणजे महिना झाला लग्नाला माझ्या. अजून त्यांना मला ना लहान लेकरासारखं सांभाळलं. मी इथून पुढे बी लहान लेकरासारखं सांभाळते. मी ना मोठ्या घराची अपेक्षा नाही मला, तर एवढंच की आनंदात राहिलं बास झालं. चला, तर आपला ब्लॉग इथं संपतोय, गाऊन की आता माझा हात दुखायला आहे आणि मी लय वाढून मोबाईल नाही धरू शकत आता. तर आपला ब्लॉग कसा आला नक्कीच सांगा. बाय बाय. माझा हात दुखायला.